धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। वरखेडे येथे बहिराम महाराज यात्रा उत्साहात। धुळे शहरातील वरखेडे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बहिराम महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी होत आहे। हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने भरवण्यात येणारी ही यात्रा श्रद्धा, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा सुंदर संगम मानली जाते। या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे पारंपरिक 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम, जो भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने पार पडतो। यावेळी संपूर्ण परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। यात्रेनिमित्त विविध मनोरंजन कार्यक्रम, तमाशा मंडळाचे सादरीकरण तसेच मोठी बाजारपेठ सजलेली असते। घरगुती वस्तू, भांडी, लाकडी साहित्य तसेच महिलांसाठी बांगड्या, दागिने यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर लागतात। खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरही नागरिकांची मोठी गर्दी दिसून येते। एकूणच ही यात्रा धुळे शहर व परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। गेल्या 70 वर्षापूर्वी ग्रामदैवत बहिराम महाराज या देवाची यात्रेला प्रारंभ केला। गेल्या 70 वर्षामध्ये आमच्या या गावाच्या यात्रेमध्ये दिवसागणिक वाढ होत चाललेली आहे। या यात्रेचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर यात्रेमध्ये मोठमोठे व्यापारी येत असतात आणि संसार उपयोगी वस्तूचं खरेदी केलं जातं। दुसरं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आमच्या गावामध्ये 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। गुढीपाडव्याच्या 15 दिवस अगोदर गावाची मीटिंग बोलावली जाते आणि त्या मीटिंगमध्ये भगतची निवड करण्यात येते। त्या मीटिंगमध्ये आमचे सन्मित्र संजय संभाजी मोरे यांची भगत म्हणून निवड त्यावेळेस करण्यात आली आणि त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या माध्यमातून आज 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। आणि याच्याही पुढे आम्ही राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्व जाती धर्माचे, पंथाचे आणि समाजाचे लोक एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करण्याचा संकल्प केलेला आहे। या निमित्ताने मी गावकऱ्यांना आणि पंचक्रोशीतील नागरिकांना, भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो गुढीपाडव्याच्या निमित्ताने। आणि बहिराम महाराज आपल्या या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि भरभराटी देवो, अशा प्रकारच्या मी शुभेच्छा सर्व ग्रामस्थांच्या वतीने देतो। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।